भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके यांच्या वाहनाचा मध्यरात्री भीषण अपघात झालाय। या अपघातातून डॉक्टर परिणय फुके हे बचावले असून हा अपघात होता की घातपात याची शंका मात्र उपस्थित झाली आहे। सध्या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। या दरम्यान महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी परिणय फुके हे मतदारसंघामध्ये गावकऱ्यांच्या भेटीला गेले होते। गावकऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर ते रात्री 2 वाजेच्या सुमारास परत येत असताना त्यांचा अपघात झालाय। डॉक्टर परिणय फुके रात्री 2 वाजता गावकऱ्यांची भेट घेतल्यानंतर लाखनी येथे परत येत असताना साकोली जवळ एका अज्ञात वाहनाने अचानक त्यांच्या गाडीला धडक दिली आहे। डॉक्टर परिणय फुके यांच्या वाहन चालकाने समय सूचकता दाखवली, त्यामुळे त्यांच्या गाडीची थेट धडक टळली। मात्र त्यांच्या गाडीमागे असलेल्या त्यांच्या ताफ्यातील एक वाहन महामार्गावरील दुभाजकावर आदळले, त्यामुळे गाडीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले। तसेच वाहनातील सुरक्षा रक्षक आणि इतर सहकाऱ्यांना देखील दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र अज्ञात वाहन चालक पसार झालाय। अचानक वाहन समोर आले आणि त्यामुळे वाहनाचा अपघात झाला। मात्र अपघातानंतर सदरील अज्ञात वाहन चालकाने तेथून पळ काढला, त्यामुळे हा अपघात होता की घातपात अशी शंका व्यक्त केली जात आहे। या प्रकरणी अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली का याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही।